निर्भया न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। त्रिपुरा राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने आयोजित स्टॉकिंग विरोधातील जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। कार्यक्रमात उपस्थितांनी संबोधित करताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्टॉकिंग विरोधात जागरूक राहणे आवाहन केले। यावेळी सांगण्यात आले की एखाद्या महिलेला वारंवार पाठलाग करणे, तिच्या स्पष्ट नाही या उत्तराचा स्वीकार न करणे, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणे किंवा डिजिटल माध्यमातून सतत त्रास देणे हे केवळ अयोग्य वर्तन नसून गंभीर गुन्ह्याची सुरुवात ठरू शकते। अनेक प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या वर्तनातून पुढे छळ, हिंसाचार आणि इतर गंभीर गुन्ह्यांना खतपाणी मिळते। स्टॉकिंगला केवळ वैयक्तिक त्रास किंवा किरकोळ बाब म्हणून न पाहता महिलांच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका म्हणून ओळखणे आणि केवळ वेळेत त्यावर कारवाई करणे ही समाजातील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। महिलांना आवाहन करताना पुढील बाबींवर विशेष भर देण्यात आला। अशा परिस्थितीत कधीही गप्प बसू नका, सर्व पुरावे सुरक्षित ठेवा, विश्वासू व्यक्तीला संपूर्ण घटना सांगा, कोणताही विलंब न करता संबंधित पोलीस किंवा सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवा। आवाज उठवणे ही कमजोरी नसून स्वतःच्या सुरक्षिततेची, सन्मानाची आणि अधिकाराची सर्वात प्रभावी ढाल आहे, असा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला। आणि अशाच निर्भया न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा ESPN मराठी। धन्यवाद।